सातत्यानं अगदी सतत युद्धाची भाषा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची महत्त्वाची बातमी. कारण इराणचं कट्टरतावादी सरकार पाडण्याच्या दृष्टिकोनातनंच किंवा त्याच इराद्यानं या युद्धाची सुरुवात केल्याचं वारंवार डोनाल्ड ट्रम्प सांगतात. पण इतके हल्ले करून आता युद्धाचे 13 दिवस लोटल्यानंतर सुद्धा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार इराणमधलं सरकार हे स्थिर आहे, ते डळमळीत होण्याची कुठलीही शक्यता नाही. तसंच ट्रम्प आता युद्ध संपवण्याची भाषा करतात. मात्र इराणमधले कट्टर नेते किंवा कट्टर नेतृत्व सत्तेत कायम राहिलं तर हे युद्ध संपवण्याचा मार्ग कठीण असल्याचं सुद्धा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं म्हटल्यामुळे एक प्रकारे ट्रम्पच तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. 28 फेब्रुवारीला ज्या दिवशी युद्ध पुकारलं गेलं त्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा देशातली एकजूट कायम असल्याचं अहवालातनं स्पष्ट झालंय. आणि हा अहवाल दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा आहे, संस्थेचा आहे. आणि या अहवालाबद्दल व्हाईट हाऊसकडनं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अहवालामुळे डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी तर पडलेलेच आहे. पण तुम्हाला कल्पना आहे का की गेल्या 10 दिवसात अमेरिकेनं किती पैसे गमावलेत? तर या युद्धापायी अमेरिकेचं 83,000 कोटींचं नुकसान झालेलं आहे. 10 दिवसात अमेरिकेला 83,000 कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. यामध्ये युद्ध सामग्रीचा आणि विविध गोष्टींचा समावेश आहे. बॉम्बगोळे क्षेपणास्त्रांसाठी अमेरिकेनं 28,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. हवाई मोहिमांसाठी 1200 कोटींचा खर्च आलाय. तर नौदल मोहिमेसाठी 700 कोटी रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे युद्ध खरोखरच अमेरिकेला किती महाग पडलंय हे या आकडेवारीवरनं स्पष्ट होत आहे. नेमकं हेच इकॉनॉमिक ॲट्रिशन म्हणजेच इराणच्या या रणनीतीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्याची रणनीती ही इराणनं आत्तापर्यंत यशस्वीपणे राबवलेली आहे. भविष्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस इराणची एक प्रकारे मिलिटरी केपेबिलिटी कमी कमी होतीये. अमेरिका हा इराणमध्ये डीपवर जाऊन हल्ले त्या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच इराणची एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी असो, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना क्षतिग्रस्त करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झालेला आहे. पण असं असताना सुद्धा स्ट्रेट ऑफ होर्मुझची नाकेबंदी करणं असो, त्याचबरोबर इराणकडे उपलब्ध असणारे लो कॉस्ट ड्रोन याच्या माध्यमातून पुढचे कित्येक आठवडे अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत ठेवण्याची एक प्रकारची रणनीती इराण येणाऱ्या काळामध्ये वापरू शकतो. त्यामुळे अमेरिकेनं किती जरी दावा केलेला असला तरी इराण अजूनही झुकल्याचं चित्र पाहायला मिळत नाहीये. गेल्या 10 दिवसात अमेरिकेचं या युद्धापायी किती हजार कोटींचं नुकसान झालंय किंवा किती हजार कोटी खर्च झाले ते आपण जाणून घेऊया. 83,000 कोटी रुपये पहिल्या 10 दिवसात अमेरिकेला खर्ची घालावे लागले. युद्धाचा दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांसाठी 28,000 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. एक टॉमहॉक मिसाईल त्याची किंमत आहे 4 कोटी रुपये. JDM बॉम्ब 1 कोटी रुपयाची किंमत आहे. हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकेनं गेल्या 10 दिवसात 1200 कोटी रुपये खर्च केले. तर नौदलाच्या वतीनं हल्ले जे चढवले गेले त्यात 700 कोटी रुपयांचा खर्च आलाय. लष्करी कारवायांमध्ये 70 कोटी रुपये खर्च झाले. त्यामुळे गेल्या 10 दिवसामध्ये अमेरिकेला हे युद्ध 83,000 कोटींना पडलेलं आहे. पुढचे आणखी किती दिवस हे युद्ध सुरू राहणार याची अजिबातच शाश्वती नाहीये. पण असं सगळं चित्र असताना हेच डोनाल्ड ट्रम्प मात्र दावा करतायत की अमेरिकेनं इराण विरोधातलं युद्ध जिंकलेलं आहे. इराणमधल्या जवळपास महत्त्वाच्या इमारती असोत, इराणमधले महत्त्वाचे लष्करी तळ असोत, महत्त्वाचे नेते असोत, सारं काही अमेरिकेनं बेचिराग केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. आत्तापर्यंत इराणची 58 जहाजं नष्ट करण्यात आल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलंय. त्यामुळे युद्ध लवकरच संपेल असे संकेत ट्रम्प यांच्याकडनं दिले जात आहेत. इराणचं लष्कर, वायुदल, नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांचा आहे. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आता शिल्लक काहीच उरलेलं नसून जेव्हा आपण ठरवू तेव्हाच हे युद्ध थांबेल आणि लवकरच युद्ध शांत होईल असे संकेत ट्रम्प यांच्याकडनं मिळत आहेत. त्यामुळे अवघ्या जगाची चिंता वाढवणारं हे युद्ध अखेर कधी समाप्त होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.